हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि सध्या आपण आलेलो आहोत पुण्यातल्या सगळ्यात मोठ्या अशा इंटरनॅशनल ट्रेड फेअरला, जो की पुण्यामध्ये नुकताच सुरू झालेला आहे। आणि इथे तुम्ही आलात ना की तुमची टू व्हीलर फोर व्हीलर कोणतीही गाडी घेऊन येऊ शकता, कारण पार्किंगसाठी अगदी भला मोठा असा स्पेस आहे। पार्किंगसाठी इथे कोणतेही तिकीट आकारलं जात नाही। त्यानंतर आपण आतमध्ये एंटर केलं ना की मात्र आपल्याला आतमध्ये फिरण्यासाठी तिकीट काढावं लागतं। प्रत्येकी 30 रुपये अशी तिकिटाची प्राइस आहे। हे अशा पद्धतीचं तिकीट तुम्हाला मिळेल आणि त्यानंतर आपण आतमध्ये एंट्री करतो। आता हे ना खूप जास्त मोठं एक्झिबिशन आहे, त्याच्यामुळे 8 वेगवेगळ्या देशांमधून आणि साधारणतः 15 पेक्षा जास्त राज्यांमधून आलेले प्रोडक्ट तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत। 50,000 पेक्षा जास्त प्रोडक्ट ह्या एक्झिबिशनमध्ये असणार आहे, ज्याच्यामध्ये लाईफस्टाईल, होम डेकोर, फूड वगैरे ह्या सगळ्याचा समावेश असणार आहे। इथे यांनी ABCDE असे साधारणतः 5 सेक्शन केलेले आहेत। आतमध्ये एंटर करता सगळ्यात पहिल्यांदा तर मला भरपूर जास्त गर्दी पाहायला मिळाली। हा ना गार्डनसाठीचा एक स्टॉल होता। तुम्हाला जर खूप छान छान प्लांट्स वगैरे घ्यायचे असतील ना, किंवा तुमचं गार्डन, लॉन किंवा बाल्कनी डेकोर करायचे असतील ना, तर खूप सुंदर प्लांट्स आणि ना गार्डनला सजवण्याचे साहित्य तिथे होतं। इथे टू व्हीलर फोर व्हीलर सुद्धा सेलिंगसाठी आहे, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। बरं, त्याच व्यतिरिक्त ना इथे फर्निचर सुद्धा आहे। तुम्हाला तुमचं लिव्हिंग रूम, बेडरूम वगैरे डेकोर करायचा असेल ना, तर खूप सुंदर सुंदर फर्निचर तुम्ही इथून घेऊ शकता। तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही हे फर्निचर ना कस्टमाइज सुद्धा करू शकता। व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला फर्निचर दाखवेन, कारण तो सेक्शन ना खूप जास्त मोठा आहे। त्यानंतर आपण पुढे आलो की ह्या जे तुम्हाला बेडशीट्स, कम्फर्टर वगैरे आहेत ना, हे सगळं 700 रुपीजमध्ये मिळणार आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या हँडमेड बॅग्स, त्याचबरोबर लेदरच्या बॅग, ह्या फॅन्सी अशा बॅग, ह्याचं ना भरपूर सारं कलेक्शन आहे इथे। आणि हे खूप सारे स्टॉल्स आहेत अशा पद्धतीचे। खास असं थायलंडच्या फुटवेअरचं शॉप आहे, जिथून तुम्ही ना थायलंडवाल्या फुटवेअर घेऊ शकता। त्यासुद्धा 700 रुपीजच्या रेंजमध्ये आहेत। इथे ना थायलंड, दुबई, कोरिया, अफगाणिस्तान अशा वेगवेगळ्या देशांमधले वेगवेगळे स्टॉल्स लावलेले आहेत वेगवेगळ्या प्रोडक्टचे। त्यामुळे ह्या एक्झिबिशनमध्ये ना तुम्हाला खूप जास्त व्हरायटी पाहायला मिळणार आहे प्रोडक्टचे। आता हे एक स्टॉल आहे, हे ना थायलंड फुटवेअरचं स्टॉल आहे आणि यांच्याकडच्या फुटवेअर खरंच खूप जास्त छान होत्या। तुम्हाला जर हँड पेंटेड साडीज किंवा हँडमेड पर्स वगैरे आवडत असतील ना, तर ह्यावाल्या पर्स तुम्ही पाहू शकता। ह्या पूर्ण हँडमेड आहेत आणि इतकं सुंदर ह्याच्यावरती काम केलं होतं ना। आपल्या देवाऱ्यात ठेवण्यासाठी किंवा घरात सजवण्यासाठी किंवा काही एस्थेटिकनेस आणण्यासाठी आपल्या घरामध्ये तुम्ही ह्या पितळेच्या वस्तू वापरू शकता। तुमचं किचन, लिव्हिंग रूम खूप छान दिसेल याच्यामुळे। देवाऱ्यात वापरण्याच्या पितळेच्या वस्तूंचं सुद्धा खूप जास्त सुंदर कलेक्शन आहे इथे। धूपदाणीचे तर इतके सुंदर सुंदर प्रकार आहेत ना इथे, जे आपण कधी पाहिलेले सुद्धा नसतील। आता गणपती येणार आहे, तर गणपतीच्या सजावटीसाठी नक्कीच तुम्हाला हे कामाला येतील, किंवा इतर आता दिवाळी वगैरे येईल ना, तेव्हा जर तुम्ही अशा पद्धतीच्या धूपदाण्या वगैरे देवाऱ्यात ठेवल्या तर ते इतक्या सुंदर वाटतील ना। आता हा जारच बघा, पाणी किंवा ज्यूस ठेवण्यासाठी आपण वापरू शकतो। त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेग्रन्सेस सुद्धा आहेत। अत्तरचं एक वेगळं स्टॉलच आहे। दिवाळीच्या टायमिंगला ज्यांना रांगोळ्या वगैरे काढता येत नाहीत ना, किंवा झटपट सजावट करायची असेल, तर त्या लोकांसाठी अशा पद्धतीचे रांगोळीचे प्रकार सुद्धा आहेत। इथे ना हा एक स्टॉल आहे, यांच्याकडे ना खूप मोठ्या मोठ्या अशा सुंदर अशा पितळेच्या आणि पंचधातूंच्या मूर्त्या आहेत। देवबाप्पांच्या सगळ्या मूर्त्या आहेत, किंवा सजावटीचं सुद्धा काही सामान आहे, किंवा देवाऱ्यात ठेवण्यासाठी अगदी लहान लहान अशा मूर्त्या सुद्धा आहेत। पूर्ण पितळेच्या, पंचधातूच्या अशा ह्या मूर्त्या आहेत। आणि ह्या स्टॉलवरचं कलेक्शन ना खूप जास्त सुंदर आहे। त्यानंतर इथे आपण सेक्शन B मध्ये आलोय आणि इथे एंटर करताच तुम्हाला खूप सुंदर सुंदर अशा साड्या पाहायला मिळणार आहेत। हँडवर्क केलेल्या, जरीवर्क असलेल्या, ओरिजिनल कांजीवरम म्हणा किंवा महेश्वरी साड्या, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत इथे। बनारसी साड्यांचं खूप छान कलेक्शन आहे। त्यानंतर हा एक कोरियन स्टॉल आहे। छोट्या मुलांच्या बॅकपॅक इतक्या सुंदर आहेत ना इथे, आणि हा सुद्धा एक कोरियन स्टॉल आहे। यांच्याकडे सगळे कोरियन एक्सेसरीज आहेत। इथे हा एक थायलंडचा स्टॉल आहे, ज्यांच्याकडे ना असे क्यूट क्यूट किचन्स तुम्हाला मिळतील। त्यानंतर हा एक फुटवेअरचा स्टॉल सुद्धा आहे। इथे ना असे खूप सुंदर सुंदर असे स्टॉल्स आहेत। आता यांच्याकडे ज्या फुटवेअर आहेत ना, त्या तुम्ही ट्रेडिशनल ड्रेसवरती वेअर करू शकता, किंवा साडी वगैरे वरती। मोजड्या आहेत, फुटवेअर आहेत, त्यांना ना अशा पद्धतीने घुंगरांचं काम केलं आणि ते दिसायला इतकं सुंदर दिसत होतं ना।
अगदी ट्रेडिशनल पासून ते युनिक पर्यंत सगळ्या प्रकारची ज्वेलरी तुम्हाला इथे पाहायला मिळेल। त्यानंतर इथे तुम्हाला दुबई स्पेशल चॉकलेटचा स्टॉल सुद्धा पाहायला मिळेल। यांच्याकडे दुबई स्पेशल कुनाफा चॉकलेट सुद्धा आहे। अँटिक ऑक्सिडाइज किंवा स्टोनवाली ज्वेलरी जर तुम्ही शोधत असाल ना तर त्याचे भरपूर स्टॉल्स आहेत इथे आणि इतकी युनिक ज्वेलरी आहे ना जी तुम्हाला बाहेर खरंच कुठे मिळणार नाही। अफगाणिस्तानचे फेमस असे ड्रायफ्रुट्स आहेत आणि ड्रायफ्रूटची तर इतकी व्हरायटी आहे ना इथे की तुम्ही बघून दमाल, पण ड्रायफ्रुट्स इथे संपणार नाहीत। आणि बरं इथे टेस्टिंगसाठी सुद्धा तुम्हाला मिळतं सगळं, तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर आता बरेच सण येणार आहेत आणि कुणाला रांगोळी काढता येत नसेल तर वेगवेगळे रांगोळीचे छापे सुद्धा इथे आहेत। बरं ते सगळं राहू देत, तुम्ही ह्या काकांना ओळखलं का मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही जर ह्यांना ओळखलं असेल नाही, तुम्हाला सुद्धा ह्यांना भेटायची इच्छा असेल तर ह्यावाल्या काकांचा स्टॉल सुद्धा ह्या एक्झिबिशनला आहे, तुम्ही नक्कीच जाऊ शकता आणि त्यांना भेटू शकता। आता पुढे बरेच फंक्शन येणार आहेत, त्या फंक्शनसाठी किंवा डेली वेअरसाठी वगैरे तुम्हाला ड्रेसेस घ्यायचे असतील ना 2 पीस 3 पीसमध्ये किंवा सिंगल असे वेगवेगळ्या प्रकारचे कुर्ते घ्यायचे असतील ट्रेडिशनलमध्ये वगैरे तर त्याचं सुद्धा भरपूर कलेक्शन आहे इथे। त्यानंतर हा एक स्टॉल होता इथे ज्वेलरीचा, यांच्याकडे ना सगळ्या इंस्टाग्रामेबल ज्वेलरी होत्या, मग ते इयरिंग्स असू दे, इयर कप्स असू दे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे नोजपिन वगैरे, बँगल, ह्या अशा पद्धतीच्या हँडरिंग्स वगैरे, ह्यांचं खूप युनिक छान असं कलेक्शन आहे इथे। हे असे हँडमेड किचन्स वगैरे ह्याचं सुद्धा भरपूर जास्त कलेक्शन आहे। त्याचबरोबर ह्या अशा बँगल्स वगैरे आहेत ना, हे सगळं तुम्हाला 100-200 रुपीजच्या रेंजमध्ये मिळेल। इथे ना बऱ्याच स्टॉलवरती असं सेल चालू आहे ज्यांच्याकडे हे अशा पद्धतीचे बँगल्स वगैरे आहेत ना जे तुम्हाला 200 रुपीजमध्ये किंवा ह्या ज्या रिंग्स तुम्हाला दिसतात त्या 100 रुपीजमध्ये, इयरिंग्स आहेत बऱ्यापैकी जे तुम्हाला 100 रुपीजमध्ये मिळतील। ह्या अशा हँडक्राफ्टेड वगैरे बॅग्स आहेत ना त्या तुम्हाला 500 to 700च्या रेंजमध्ये मिळतील। हे असे ड्रेस पीस वगैरे आहेत ना ते तुम्हाला 1000 to 2000च्या रेंजमध्ये मिळतील, जसे तुम्ही घ्याल त्या अकॉर्डिंग आहे त्यांची प्राइस। प्रत्येक ठिकाणी प्राइस वेगवेगळे आहे, प्रत्येक स्टॉलवरती प्राइसमध्ये फरक आहे। त्यानंतर आता आपण आलोय सी वाल्या सेक्शनमध्ये। इथे आलं की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हा विकोचा स्टॉल पाहायला मिळेल। इथून तुम्ही विकोचं कोणतंही प्रोडक्ट घेतलात ना की तुम्हाला ते 10% ऑफमध्ये मिळणार आहे। आता हा वाला जो सेक्शन आहे ना तिथे तुम्हाला थोडंफार जे सजावटीचं किंवा हँडमेड असं सामान आहे ना ते मिळेल। आता लवकरच आपले गणपती बाप्पा येणार आहेत तर गणपती बाप्पांचे रेडीमेड असे मखर वगैरे सुद्धा इथे आहेत। इथे हा एक स्टॉल आहे हँडमेड बॅग्सचा, तर ह्यांच्याकडे ना 200 रुपये अशा बॅग्स आहेत। सेल चालू होता इथे, त्याच्यामुळे तुम्ही या स्टॉलवरून सुद्धा शॉपिंग करू शकता। गणपती बाप्पांच्या सजावटीसाठी किंवा देवाऱ्यामध्ये जे काही साहित्य लागेल ना ते सजावटीचं बऱ्यापैकी साहित्य तुम्हाला इथे सगळं पाहायला मिळेल। त्याच्यामुळे तुम्ही जर तुमच्या गणपती बाप्पांच्या सजावटीसाठी काही शोधत असाल तर तुम्हाला इथे नक्कीच मिळून जाईल। आता हे जे इयरिंग्स तुम्ही पाहता ना सगळे इयरिंग्स इथे सेलवरती सुरू आहेत, 100 रुपीजला मिळत आहेत। त्यानंतर ह्या बॅग्स वगैरे आहेत ज्या हँडमेड आहेत। हे एक्झिबिशन इतकं मोठं आहे ना की जर तुम्हाला इथे यायचं असेल तर 3-4 तासाचा वेळ काढूनच या, कारण की इथे इतके प्रोडक्ट्स आहेत बघण्यासाठी आणि घेण्यासाठी ना की तुम्ही अक्षरशः चालून दमाल, पण इथले स्टॉल्स संपणार नाही आहेत। आणि इथल्या प्रत्येक स्टॉलवरती ना काहीतरी असं युनिक आहेच की जे घ्यावंसंच वाटतं, किंवा प्रत्येक स्टॉलवरती तुम्ही जर फिरलात ना तर तुम्हाला खूप रिजनेबल रेटमध्ये सुद्धा काय प्रोडक्ट मिळतील। आणि बरेच असे स्टॉल्स आहेत जिथे खूप एक्सपेन्सिव्ह असे प्रोडक्टसुद्धा आहेत, अगदी ज्वेलरीपासून फुटवेअरपर्यंत। त्याचबरोबर होम डेकोरचं वेगवेगळं मटेरियल, किचन वेअर्स वगैरे सगळं तुम्हाला ह्या एकाच ठिकाणी मिळणार आहे। आता हा एक स्टॉल होता, ह्यांच्याकडे ना स्टोनवाली ज्वेलरी खरंच खूप जास्त छान होती। आता हे ब्रेसलेट वगैरे तुम्ही बघता ना इतके युनिक आणि छान वाटत होते ना, हे जर आपण बाहेर कुठे जनरली गेलो ना मार्केटमध्ये वगैरे त्या शॉप्समधून घ्यायला गेलो तर तिथे आपल्याला मिळत नाही, हे आपल्याला एक्झिबिशनमध्येच मिळतात। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ना खूप छान प्राईजमध्ये मिळतात।
गणपतीनंतर नवरात्री येतात आणि नवरात्रीमध्ये तुम्हाला जर काही छान असे घागरे वगैरे घालायचे असतील ना तर तो सुद्धा स्टॉल इथे आहे। आणि हे घागरा सेट फक्त 750 रुपीजमध्ये आहेत। त्यानंतर पुढे आपण आलो की हे डी सेक्शन सुरू होतं। आता डी सेक्शनमध्ये आपण आतमध्ये एंटर केल्या केल्या आपल्याला खूप सुंदर अशी क्रॉकरी पाहायला मिळेल आणि त्याच्याच अपोजिट साईडला लगेच हे फर्निचर सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर असे डायनिंग टेबल, त्याचबरोबर जे रग्स वगैरे कार्पेट वगैरे आपण घरामध्ये वापरतो ते आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचं फर्निचर पाहायला मिळणार आहे। घरी तुम्हाला जर ओरिजिनल प्लांट मेंटेन करायला अवघड जात असेल किंवा फ्लावर्स मेंटेन करायला अवघड जात असतील ना तर इथे अशा पद्धतीचे फ्लावर्स आणि प्लांट सुद्धा आहेत, जे आपल्या घराला अगदी एस्थेटिक बनवतात आणि चार चांद लावतात। असे भरपूर व्हरायटी आहे इथे फ्लावर्सची आणि वेगवेगळ्या प्लांटची। हा जो झोपाळा आहे ना, असे बरेच झोपाळे इथे आहेत आणि हे सगळे सेलिंगसाठी आहेत आणि खरंच खूप सुंदर आहेत ते, मी बसून सुद्धा बघितलं। त्यानंतर ह्या होम डेकोरच्याच काही वस्तू आहेत, ह्या वुडनमध्ये आहेत। बरंच फर्निचर हे सागामध्ये सुद्धा आहे आणि हँडक्राफ्टेड असं हे फर्निचर आहे। त्याचबरोबर तुम्ही तुमचं लिव्हिंग रूम डेकोर करत असाल किंवा बेडरूम डेकोर करत असाल, बाल्कनी डेकोर करत असाल तर लिव्हिंग रूमसाठी लागणारे सोफे, काउच, सेंटर टेबल हे सगळं इथे आहे आणि याची ना भरपूर व्हरायटी आहे। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ह्यातले काही पीसेस कस्टमाइज सुद्धा करून घेऊ शकता। आता हे फर्निचर वगैरे झाल्यानंतर पुढे आपण येतो ई सेक्शनमध्ये। आता हा सेक्शन ना पूर्ण खाऊसाठी डेडिकेटेड आहे। आता खाऊसाठी असं म्हणण्यापेक्षा ना वेगवेगळ्या भागातून आलेले वेगवेगळ्या प्रकारचे लोणची, पापड, मसाले हे सगळं तुम्हाला ह्या सेक्शनला पाहायला मिळेल। बरं, इथे तुम्ही एंटर केला ना की सगळीकडे टेस्टिंगसाठी ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जर इथे टेस्ट करायचं असेल तर तुम्ही टेस्ट करा आणि मग आवडलं तरच घ्या। वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या सगळ्या खाद्य संस्कृतीची तुम्हाला इथे आल्यावरती ओळख घडते। आतमध्ये आल्या आल्या तुम्हाला मस्त असं लोणच्यांचा, पापडाचा, मसाल्यांचा छान असा फ्रेग्रन्स येईल। आतमध्ये आल्या आल्या मी सगळ्यात पहिल्यांदा बासुंदी टेस्ट केली, त्यानंतर चहा टेस्ट केला, त्यानंतर हे एक ना स्टॉल आहे, ह्या स्टॉलवरती वेगवेगळ्या प्रकारचे पापड होते ते सुद्धा टेस्ट केले, त्यातले काही पापड घेतले सुद्धा। खूपच सुंदर याची टेस्ट होती। त्यानंतर हे केरला स्टोर आहे, यांच्याकडे रॉ बनाना चिप्स होते वेगवेगळ्या प्रकारचे, त्यातले सुद्धा काही टेस्टिंगसाठी होते। इथे तुम्ही आलात ना तर टेस्ट करून करूनच तुमचं निम्मा अर्ध पोट भरेल, कारण की इथे ना प्रत्येक पदार्थ टेस्टिंगसाठी आहे आणि ते खूप जास्त आग्रह करतात तुम्हाला टेस्ट करण्यासाठी। आणि बरं, जर तुम्हाला आवडलं तरच तुम्ही ते घेऊ शकता, नाही आवडलं आणि नाही घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे। इथे ना हेल्दी असे मखाण्यांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूसेस आहेत। अगदी मिसळच्या रश्श्यापासून ते मिल्कशेकपर्यंत सगळं इथे टेस्ट करायला मिळतंय। वेगवेगळ्या भागातले स्वीट्स आहेत जे तुम्ही घेऊ शकता किंवा वेगवेगळ्या भागामध्ये जे फेमस असे पदार्थ आहेत ना ते सगळे पदार्थ इथे विकायला आहेत। तुम्हाला जर असं तुम्ही खूप हेल्दी खात असाल किंवा तुम्हाला हेल्दी खायला आवडत असेल ना तर तशा पद्धतीचे सुद्धा खाद्यपदार्थ इथे आहेत। मग त्यामध्ये मेथीची खारी, नाचणीची बिस्किटं असे बरेच प्रकार आहेत खाण्यासाठी। त्याच्यामुळे तुम्ही जर इथे आलात ना तर बाकी काही शॉपिंग नाही केली ना तरी इथून बरीचशी शॉपिंग करू शकता। इथे असं मंचुरियन पीठ वगैरे सुद्धा मिळते रेडीमेडवाला। हा एक कोकमांचा स्टॉल आहे, ज्यांच्याकडे अगदी फ्रेश असे कोकम होते। त्यानंतर हा एक स्टॉल आहे, यांच्याकडे सगळे हेल्दीवाले बिस्किट्स होते, गुळापासून, नाचणी, गव्हापासून बनवलेले। त्याचबरोबर इथे दुबई आईस्क्रीमचा स्टॉल सुद्धा पाहायला मिळेल तुम्हाला। बरं, ह्यांच्याकडे सुद्धा कुनाफा आईस्क्रीम मिळते बरं का। खाद्यपदार्थांची इथे अक्षरशः चंगळ आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथे ना फूडवाल्या सेक्शनमधून बरंच काय काय खायला घेऊ शकता। साधारणतः सगळं आपण इथे फिरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला भूक लागली तर इथे छोटंसं फूड कोर्ट सुद्धा त्यांनी बनवलेलं आहे, जिथे थालीपीठापासून अगदी पिझ्झापर्यंत सगळं काही आहे। इथे असं कुपन काढावं लागतं, त्यानंतर इथलं तुम्ही काहीही खायला घेऊ शकता।
11 ऑगस्टपासून एक्झिबिशन सुरू झालेलं आहे. 23 ऑगस्टपर्यंत एक्झिबिशन असणार आहे आणि सकाळी 11 ते 9 असा हा एक्झिबिशनचा टाइम आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर अजूनही एक्झिबिशनला गेला नसाल ना तर एकदा नक्कीच भेट द्या. पुण्याच्या ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंडवरती हे एक्झिबिशन सुरू आहे आणि फक्त 30 रुपये असं एंट्री तिकीट आहे. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच या एक्झिबिशनला या. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.